आता आपण इथे शिष्याच्या भूमिकेत जायचंय ग्रंथ समजावून घेताना. श्रीगुरु जे आहेत, ते सगळा विधी जो आहे, तो विधी समजावून जो आपल्याला सांगणार आहेत, तो विधी अगदी मनापासून समजावून घ्यायचा आहे. आणि अनन्य शरणागत राहून याच्यात जे काही प्रश्न पडतील आपल्याला, ते प्रश्न जे आहेत, ते प्रश्न आपण विचारायचे आहेत. प्रश्नांची उत्तरं जी आहेत, ती उत्तरं सुद्धा काय पाहिजे तर आपल्याला तिथे मिळाली पाहिजेत. पण यासाठी श्रवण कसं करायचं? तर माऊली म्हणतात, ऐसेनी गभीरपणे स्थिरावली अंतःकरणे. अतिशय गंभीर अंतःकरणाने याचं काय करायचं आहे तर श्रवण करायचं आहे, मनन करायचं आहे. आद्य शंकराचार्य विवेक सिंधू ग्रंथाचे कर्ते आद्य कवी मुकुंदराज आणि श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते आणि सर्व साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. मागील सत्रामध्ये साधन चतुष्टय घटकांचा आणि अनुबंध चतुष्टय आणि षडलिंग यांचा आपला विचार पूर्ण करून झालेला आहे. शास्त्रीय ग्रंथाचा विचार करताना या गोष्टींचा विचार करावा लागतो, ज्याला पूर्वतयारी म्हणतात. आणि ही पूर्वतयारी साधकाची व्हावी म्हणून ग्रंथाच्या सुरुवातीला हा विचार जो आहे, हा विचार करावा लागतो. आता आजपासून आपण प्रकरण पहिलं जे आहे पूर्वार्ध, त्याचं नाव आहे स्वरूप समावेश. या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. तर जेव्हा ग्रंथाचा आरंभ होतो तेव्हा नेहमी मंगलाचरण केलेलं असतं. त्या मंगलाचरणाची परंपरेप्रमाणे जी पद्धत आहे ती आपल्याला माहिती आहे की गणेश, शारदा आणि सद्गुरू असं वंदन केलेलं असतं. पण हा विवेक सिंधू ग्रंथ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हे मंगलाचरण जे आहे, हे मंगलाचरण मुकुंदराजांनी शंकराला वंदन केलेलं आहे. आता आपण आजच्या सत्रामध्ये बघितलं होतं की मुकुंदराजांची जी परंपरा आहे, गुरु परंपरा, आदिगुरु श्री शंकर, श्री हरिनाथ, श्री रघुनाथ आणि मुकुंदराज. आता खरं म्हणजे हे श्री हरिनाथ, श्री रघुनाथ आणि मुकुंदराज आणि जी परंपरा जिथून आलेली आहे, आता हे जरी भिन्न भिन्न नावं वाटली तरी तत्व कसं आहे हो, अगदी एकमेव अद्वितीय आहे. आणि या ग्रंथाचं हे वैशिष्ट्य आहे की गणेश शारदेपासून म्हणजे सुरुवात न करताना, त्यांना वंदन न करता त्यांनी आदी शंकराचार्यापासून म्हणजे तो श्लोक घेऊन इथे सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आता तसं म्हटलं तर हे जे शंकर आहेत तेच कोण आहेत तर ब्रह्मरूप सद्गुरू आहेत. आणि सद्गुरूंमध्येच काय असतं तर गणेश आणि शारदा ह्या देवता पण स्थित असतात. आणि अशी श्रद्धा असल्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की ही जी सुरुवात आहे इथे ग्रंथाची, इथे जय जयाजी चंद्रमौळी माते कृपादृष्टी न्याहाळी मग पावैन नवाळी ब्रह्मसुखाची, असं शंकराचं वर्णन करून इथे मंगलाचरण मुकुंदराजांनी सुरू केलेलं आहे. आता थोडा विचार करूयात आपण की हे मंगलाचरण जे आहे, हे मंगलाचरण कशासाठी केलेलं असतं? ग्रंथकर्ता जो असतो, जेव्हा ग्रंथ निर्मिती करतो तेव्हा त्यामध्ये कोणतेही प्रतिबंध येऊ नयेत आणि ग्रंथ पूर्णत्वाला जावा म्हणून मंगलाचरण केलेलं असतं. आता वक्त्याच्या दृष्टीने सुद्धा प्रतिबंध येऊ शकतो. आता हा ग्रंथ करता जो मुकुंदराज जो आहे त्यांनी हा ग्रंथ परिपूर्ण केलेला आहे. त्यांच्या देहाचं सार्थक झालेलं आहे, म्हणजे ते ब्रह्मरूप झालेले आहेत. आता हा आपल्यासाठी त्यांनी ग्रंथ काय आहे तर आपल्याला हे सगळे विचार तेव्हा मुकुंदराज म्हणतात की मुमुक्षूंना मी हा ग्रंथ सांगतोय, म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी म्हणून मुकुंदराजांनी हे विचार जे आहेत ते सगळे ह्या ग्रंथ रूपाने आपल्या समोर ठेवलेले आहेत. आता आपण या ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. 2 सत्र झालेली आहेत आणि ग्रंथामध्ये प्रकरणं जर आपण बघितली तर किती 18 प्रकरणं आहेत. आता 18 प्रकरणांपर्यंत या ग्रंथाचा विस्तृत विचार करण्यासाठी वक्ता आणि श्रोता यांना सुद्धा काय पाहिजे तर कुठलाही प्रतिबंध येता कामा नये. आणि म्हणून मनापासून आपण पण काय आहे तर सगळ्यांनी वंदन करावं. म्हणजे ग्रंथारंभ
ग्रंथारंभीचं वंदन केलेलं आहे सद्गुरूंना. सद्गुरुरूप शंकराला त्याला आपण मनापासून वंदन करूयात की आपल्याला सुद्धा कुठलेही प्रतिबंध येऊ देऊ नका. आणि आमचा हा ग्रंथ जो आहे काय 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, जो कालावधी असेल तो, त्या कालावधीमध्ये प्रतिबंध न येता हा ग्रंथ जो आहे हा पूर्ण व्हावा. आणि म्हणून असं हे मंगलाचरण केलेलं असतं. कारण शास्त्र सांगतं की प्रबल आणि अप्रबल असे दोन्हीही प्रतिबंध टाळण्यासाठी मंगलाचरण करावं. आता प्रबल प्रतिबंध म्हणजे काय? की तो टाळताच येत नाही. आता आयुष्य संपलं, तर काय टाळता येणार तो? प्रारब्ध संपला देहाचं. आणि दुसरा प्रतिबंध जो आहे, तो अप्रबल प्रतिबंध आहे. म्हणजे आजारी पडले, ताप आला, पण तरी मी डॉक्टरांकडे गेले आणि औषध घेतलं, बरं वाटलं दुपारपर्यंत आणि लगेचच सत्र घ्यायला बसले. हा कसा आहे तर अप्रबल प्रतिबंध आहे. मग हे दोन्ही प्रतिबंध जे आहेत, त्यापासून आपण दूर राहावं म्हणून भगवंताला, सद्गुरूंना काय केलेले असते तर प्रार्थना केलेली असते, की तूच आमच्याकडून हा अभ्यास करवून घे आणि तूच तुझ्या स्वरूपाची जी आहे, ती आम्हाला अनुभूती आणून दे. तर पहिलं प्रकरण जे आहे, पूर्वार्ध स्वरूप समावेशाचं. त्याच्यामध्ये पहिलं मंगलाचरण केलेलं मी आता म्हटलं त्याप्रमाणे. बघा मंगलाचरण करण्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक वस्तू निर्देश रूप मंगल, दुसरं नमस्क्रिया रूप मंगल आणि तिसरं जे असतं ते आशीर्वाद रूप मंगल. तर वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे परब्रह्म वस्तूचा निर्देश केलेला असतो आणि तो ओंकाराने केलेला असतो. तर ज्ञानेश्वरी ग्रंथाची सुरुवात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानदेवांनी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी ओमनी सुरुवात केलेली आहे. आणि ओम हे परब्रह्माचं काय आहे तर पण चिन्ह आहे आणि तो परब्रह्माकडे निर्देश करतं. म्हणून ओमनी सुरुवात केलेली असते. समर्थ पण म्हणतात ओम नमोजी गणनायका म्हणजे पहिलं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. पण आता ह्या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं तर पहिली जी ओवी आहे, जय जयाजी चंद्रमौळी माते कृपादृष्टी निहाळी मग पावैन नव्हाळी ब्रह्मसुखाची. आता मुकुंदराजांनी सुरुवातीला नमस्क्रियारूप मंगल केलेलं आहे आणि हे सुरुवातीला जे आहे ते संस्कृत भाषेत केलेलं आहे आणि पुढे त्या श्लोकावर मराठी ओवीबद्ध टीका या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तर संस्कृत जो श्लोक आहे तो श्रीहर जगदाधर रविंदाक्ष अक्षरम अभिवंद्या अध्यात्म ज्ञानोपदेश विधी उच्चते. आता ह्या श्लोकामध्ये मुकुंदराजांनी ईश्वराला वंदन केलेलं आहे आणि ब्रह्माचा निर्देश केलाय. असं दोन्ही प्रकारांनी इथे मंगलाचरण साधलंय. आता यांनी ब्रह्माकडून ईश्वराकडे नाही तर ईश्वराकडून परब्रह्माकडे निर्देश केलेला आहे. तर श्रीहर म्हणजे हरण करतो तो. आता कशाचं हरण करतो? तर तो अविद्येचं हरण करतो आणि अज्ञानाचं हरण करतो. कसं हरण करतो? तर ज्ञानरूपत्वेनं अज्ञानम हरति आणि म्हणजे अविद्येचं दुःखाचं हरण करतो. तर सुखरूपत्वेनं दुःखम हरति म्हणजे मला सुखरूप करूनच तो सोडतो आणि माझं काय करतं तर दुःख, अविद्या ही सगळी नाहीशी करतो आणि मला ज्ञानरूप करून माझ्या अज्ञानाचं हरण करतो. असा तो श्रीहर आहे. म्हणजे शंकर जगदाधार, जगताला जो आधार आहे, तो आधार कोण आहे? तर परब्रह्म हे आधार आहे. म्हणून श्रीहर जगदाधार रविंदाक्ष कमळाप्रमाणे कमळाप्रमाणे डोळे असणारा त्याला कमल नयन असं म्हटलेलं आहे. नंतर तो कसा आहे तर अक्षर ज्याला क्षय नाही, जो अविनाशी आहे, असे परब्रह्म स्वरूप आहे. आणि अशा ईश्वररूप आणि ब्रह्मरूप शंकराला अभिवादन करून अध्यात्म विद्या ज्ञान विधी उच्चते. जे भगवान शंकराला वंदन करून अध्यात्म विद्या जी आहे त्या विद्येचा उपदेशाचा विधी सांगायला सुरुवात मुकुंदराज करतात. आता यातून आपल्या लक्षात काय येतं हो की ब्रह्मविद्या ही जेव्हा श्रीगुरु शिष्याला सांगतात तर ती ब्रह्मविद्या सांगण्याचा एक विधी असतो. इथे विधी हा शब्द आलाय बघा. ज्ञानोपदेश उपदेश विधी उच्चते.
जे ते काय करतात तर तो एक विधी सांगतात शिष्याला विद्या देण्याचा. आता आपण इथे शिष्याच्या भूमिकेत जायचंय ग्रंथ समजावून घेताना आणि हे श्रीगुरु जे आहेत, ते सगळा विधी जो आहे, तो विधी समजावून जो आपल्याला सांगणार आहेत, तो विधी अगदी मनापासून समजावून घ्यायचा आहे. आणि अनन्य शरणागत राहून याच्यात जे काही प्रश्न पडतील आपल्याला, ते प्रश्न जे आहेत, ते प्रश्न आपण विचारायचा विचारायचे आहेत. प्रश्नांची उत्तरं जी आहेत, ती उत्तरं सुद्धा काय पाहिजे तर आपल्याला तिथे मिळाली पाहिजेत. पण यासाठी श्रवण कसं करायचं? तर माऊली म्हणतात, "ऐसेनी गभीरपणे स्थिरावली अंतःकरणे." अतिशय गंभीर अंतःकरणाने याचं काय करायचं आहे तर श्रवण करायचं आहे, मनन करायचं आहे. आता गंभीर अंतःकरण म्हणजे काय? तर उदास असा त्याचा अर्थ नाहीये. तर गंभीर अंतःकरणाचा खोल अंतःकरण, की ज्याच्यामध्ये सूक्ष्म हे जे सिद्धांत आहेत, हे हे काय होतात तर आकलन होतात. त्याला गंभीर अंतःकरण असं म्हटलेलं आहे. बघा आपलं खूप श्रवण जे आहे ते खूप श्रवण सुरू असतं. पण नक्की काय करायचं हे आपल्या लक्षात येत नाही. आणि दृष्टांत खूप लक्षात राहतात. पण दृष्टांत कशासाठी सांगितलेला आहे, तो सिद्धांत आपल्याला आठवत नाही. आणि दृष्टांत हा नेहमी सिद्धांत समजण्यासाठी सांगितलेला असतो. आणि अशा सूक्ष्म सिद्धांत पण आकलन झाले पाहिजेत. नंतर दृष्टांताद्वारे सिद्धांत जेव्हा आपण समजावून घेतो, तेव्हा सिद्धांत तो अंतःकरणामध्ये काय आहे तर समजला पाहिजे. आणि ह्यासाठी सद्गुरूंनाच प्रार्थना करायची आहे, की असं अंतःकरण जे आहे, असं अंतःकरण तुमच्या कृपेने आम्हाला प्राप्त होऊ देत. आणि म्हणून जो सुरुवातीला आपण विचार केला की नाही, संपूर्ण साधन चतुष्टय संपन्नतेचा, तो ह्याच्यासाठीच आहे. असं अंतःकरण किंवा स्वतःला घडविल्याशिवाय असं अंतःकरण तयार होत नाही. म्हणून बघा इथे जेव्हा असं म्हटलंय, की साधक कसा पाहिजे तर जिज्ञासू साधक पाहिजे. आणि असा जिज्ञासू साधक जेव्हा असतो, तेव्हा त्याला श्रीगुरु साधना सांगून त्याचं समाधान करतात. आणि या जिज्ञासू साधकाला आधी जी पूर्वतयारी आहे, ती सुद्धा करवून घेतात. बघा समर्थांची ओवी आहे, "शिष्यास न लाविती साधन, न करिविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्यासे तीन, मिळाले तरी त्याजावे." हे जे शिष्यांना साधन लावत नाही, ते सद्गुरूच नाहीयेत. आणि म्हणून सुरुवातीला जो आपण विचार केला, कारण ह्या मुकुंदराजांनी हा विचार या ग्रंथामध्ये पूर्वतयारीसाठी सर्व सांगून ठेवलेला आहे. या जय जयाची चंद्रमावळी, माते कृपादृष्टी न्याहाळी, मग पावैन नवाळी ब्रह्मसुखाची. मुकुंदराज म्हणतात, ज्यांनी मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे, हे चंद्रमौळी तुझा जय जयकार असो. तू तुझ्या कृपादृष्टीने माझ्याकडे डोळे भरून बघ. आणि मग काय होईल तर मग पावईन नव्हाळी ब्रह्मसुखाची. त्यामुळे मला अपूर्व अशा ब्रह्मसुखाचा अनुभव येईल. बघा इथे ईश कृपा आहे. आता जेव्हा शंकराचा म्हणजे चंद्रमौळी असा उल्लेख करतात, तेव्हा ते ईश्वररूप शंकराचा इथे उल्लेख करतात. म्हणजे ईश्वराची कृपा पाहिजे आणि ईश्वराची कृपा झाली की श्रीगुरूंची कृपा होते आणि श्रीगुरु कृपेने आत्मकृपा होते. तर ही आत्मकृपा कशी होते? तर त्याला असं अद्वैत मकरंदमध्ये असं म्हटलेलं आहे, की कृपा कटाक्ष असं श्रीगुरूंच्या दृष्टीला म्हटलेलं आहे. ते शेवटचा जो अक्ष असतो म्हणजे अंतिम प्रमाण ज्याला म्हणतात, ते तत्वमसी महावाक्याचं आहे. आणि तत्वमसी महावाक्याचा हा जो उपदेश आहे, ही श्रीगुरूंची कृपा आहे. आणि मुकुंदराज श्री गुरुरूप शंकराला कृपा मागतायत. कारण श्रीगुरूंच्या कृपेशिवाय परमार्थ प्रांतामध्ये जे ध्येय आहे, ते ध्येय गाठता येत नाही आणि त्याचा अनुभव येणं सुद्धा शक्य नाहीये. पुढे मुकुंदराज भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन करतात. तू निर्गुण निराकारू, निस्संगू निर्विकारू, तुझे या स्वरूपाचा पारू, नेणती ब्रह्मादिक. बघा आता इथे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करतायत म्हणजे म्हटलंय शंकर त्यांनी, पण शंकररूप श्रीगुरूचंच वर्णन करतायत. कारण त्यांची परंपराच काय आहे तर आदी शंकरापासूनच आहे. आणि त्यामुळे आपण हे सद्गुरू म्हणजे ते ब्रह्मरूप सद्गुरूंचंच इथे वर्णन करतायत प्रत्येक ओवीमध्ये. आता निर्गुण निराकार म्हणजे कोण आहे? जो निर्गुण आहे, निराकार आहे, तो परब्रह्म स्वरूप आहे. आता निर्गुण निराकारात गुण नसतात, पण सगुणाला गुण असतात, निर्गुण निराकाराला गुण नसतात.
म्हणून तू कसा आहेस तर तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, अवयवरहित आहेस. तुला आकार नाही. तू एकमेव अद्वितीय असल्यामुळे तुला कोणाचाही संग नाही. कारण संघासाठी किमान किती लागतात? 2 लागतात. तू निस्संगू, निर्विकारू. आणि म्हणून तू कसा आहेस तर निस्संग आहेस, अविकारी आहेस. पण विकार कोणाला असतात? देहाला विकार असतात. पण तुला नाम नाही, रूप नाही, आकार नाही. त्यामुळे तू अविकारी आहेस. विभू म्हणजे तू व्यापक आहेस. व्यापक कसा व्यापक आहेस? तर निरपेक्ष व्यापक आहेस. तुझे या स्वरूपाचा पारू नेणती ब्रह्मादिक. ते ब्रह्मदेवादी देवांना ब्रह्मांडातलाच फक्त व्याप ठाऊक असतो. कारण ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी, सांभाळण्यासाठी ते देव निर्माण होतात. तर आपल्याला माहितीये की एकच ईश्वर जो आहे, तो निर्मितीसाठी काय झाला? ब्रह्मदेव झाला. स्थिती सांभाळण्यासाठी विष्णू आणि लयासाठी महादेव झाला. आता हे देव कुठे आहेत? तर हे मूळ मायेच्या पोटामध्ये हे देव आहेत. आता मुलाला जसं आपल्या आईचं आयुष्य माहिती होत नाही, त्याप्रमाणे या ब्रह्मादी देवांना सुद्धा मायेची व्यापकता जी आहे ती माहिती नसते. आणि म्हणून मायेच्या अतीत असलेल्या तुझ्या स्वरूपाचा त्यांना अंदाजही लागत नाही. म्हणून तुझे या स्वरूपाचा पारू नेणती ब्रह्मादिक. कारण ते मूळ मायेच्या पोटात आहेत आणि तू मूळ मायेचा कसा आहेस तर तू अतीत आहेस. आणि त्यामुळे ते देव तुझ्या स्वरूपाचा पार जाणत नाहीत. तू कसा आहेस तर तू व्यापक आहे. अरे जा. म्हणून त्यांना तुझा अंदाज सुद्धा लागत नाही. पुढे मुकुंदराज म्हणतात, तू ब्रह्मरसाचा पुतळा, ती विश्वाचा जिव्हाळा, जी सुखाचे या सुकाळा परमपुरुषा. तू कसा आहेस तर तू ब्रह्मरसाचा पुतळा आहेस. तू ब्रह्मरसाची ओतीव मूर्ती आहेस. एक दृष्टांत नेहमी दिला जातो, की पातळ तूप आणि घट्ट तूप. आता हे पातळ तुपासारखं काय आहे तर जणू ब्रह्म आहे. आणि ते थिजल्यानंतर ज्याला आकार येतो, ज्या भांड्यात आपण ठेवतो, त्या भांड्याच्या आकाराचं ते तूप होऊन जातं. आणि ते थिजल्यानंतर. मग ते कसं आहे तर ते घट्ट तूप आहे. तर दोन्हीमध्ये तूपच आहे. पण एक पातळ तूप आहे आणि एक घट्ट तूप आहे. पातळ तूप ब्रह्मस्वरूप आहे आणि थिजलं की ते सगुण होतं. त्याला काय म्हटलेलं आहे तर घट्ट तूप असं म्हटलेलं आहे. की विश्वाचा जिव्हाळा. तू कसा आहेस तर या विश्वाचा उगम आहेस. आता इथे अगदी बारकावे असतात. आता जेव्हा इथे विश्वाचा तू उगमस्थान आहे असं जेव्हा मुकुंदराज म्हणतात, आता ब्रह्म काही निर्माण करतं का हो? ते काही निर्माण करत नाही. पण निर्माण करणारं कोण आहे तर ईश्वर आहे. आणि अकर्ता कोण आहे तर परब्रह्म आहे. मग आता ह्याच्यामध्ये ईश्वर ब्रह्म असा जर आपल्याला हे माहिती असलेल्या कन्सेप्ट ईश्वराची आणि परब्रह्माची, तर त्याच्यामध्ये थोडा फरक केलेला असतो. तिथे निर्माण म्हटलं की ईश्वर आला. जिथे व्यापकता म्हटलं की तिथे काय आलं तर परब्रह्म आलं. आता हे संपूर्ण जग तुझ्यापासून उगम पावलेलं आहे आणि निर्माण झालेलं आहे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा तिथे ईश्वराचा उल्लेख केलेला आहे. आणि पाण्याच्या झऱ्याच्या उगमाला जिव्हाळा असं म्हणतात. आणि या संपूर्ण विश्वाचा जिव्हाळा कोणी निर्माण केलाय तर तूच निर्माण केलेला आहे. तुझ्यापासूनच हे जग निर्माण झालेलं आहे. आता तू आनंद रूप आहेस आणि नित्य सुख तुझ्या ठिकाणी आहे. जे तुझ्या स्वरूपाला येऊन मिळतात ना, ते आनंदरूप होतात. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण अशी दोन्हींची गुंफण जी आहे, ती आपल्याला या ओव्यांमध्ये दिसते. तर संपूर्ण संत वाङ्मयातच आपल्याला ही पाहायला मिळते. पुढे म्हणतात, जी सुखाच्या या सुकाळा परमपुरुषा. तू कसा आहेस तर परमपुरुष आहेस. म्हणजे अक्षर पुरुषाच्या पलीकडचा तू परमपुरुष म्हणजे उत्तम पुरुष आहे. आता भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, की कसा आहे तर मी उत्तम पुरुष आहे. आता अक्षर पुरुष म्हणजे काय तर झिजणारा. त्याला जीव हा अक्षर पुरुष आहे. अक्षर म्हणजे ईश्वर, की त्याच्या मानाने म्हणजे जीवाच्या मानाने त्याला भरपूर काय आहे तर आयुष्य आहे. म्हणजे तो अक्षर आहे. पण तोही कल्पांत काळी नाश पावतो. पण हा उत्तम पुरुष जो आहे तो परब्रह्म असतची असे. एका ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान एक रूपक केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. एक उपवर कन्या, तिच्यासमोर 3 पुरुष उभे आहेत. एक अक्षर आणि उत्तम पुरुष. ती क्षरपुरुषाच्या जवळ जाते, पण ती त्याला वरमाला घालत नाही. आता क्षरपुरुष म्हणजे जीव आहे.
दुसरा अक्षर पुरुष आहे, ती अक्षर पुरुषाच्या जवळ जाते, पण त्यालाही ती वरमाला घालत नाही. आणि जो उत्तम पुरुष असतो, त्याला ती वरमाला घालते. असे हे 3 पुरुष जे आहेत. उत्तम पुरुष म्हणजे परब्रह्म. म्हणून तू ब्रह्मरसाचा पुतळा, की विश्वाचा जिव्हाळा, जी सुखाच्या या सुकाळा परमपुरुषा. आता कसं आहे? तर तू सच्चिदानंद घनो, षट्विकार विहीनो, स्वयंप्रकाशे प्रकाशमानू तू स्वसंवेद्यू. आता हे सगळं मंगलाचरण चाललेलं आहे. एक 5 ते 6 ओव्यांमध्ये मुकुंदराजांनी मंगलाचरण केलेलं आहे. तू कसा आहेस? तर तू सच्चिदानंद घन म्हणजे सद्घन, चितघन आणि आनंद घन आहेस. आता सत मध्ये सत घन, चित घन आणि आनंद घन असे 3 शब्द येतात. आता सत म्हणजे ब्रह्म. तर थोड्याशा कन्सेप्ट आपण समजावून घेऊयात आणि पुढे जाऊयात, कारण संपूर्ण ग्रंथामध्ये जो आहे हा विचार परत सातत्याने येणार आहे. एकदा ह्या संकल्पना समजावून घेतल्यानंतर आता कसं असतं ना, की ऐकताना आपल्याला असं वाटतं, की हे आपण ऐकलेलं आहे. पण आपल्याला जर प्रत्यक्ष जेव्हा सांगायची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्याला ते सांगता येत नाही. जर अंतःकरणात ते बसलेलं असेल, तर बरोबर ते आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून आपल्याला शास्त्राने आज्ञा केलेली आहे, की तत्कथनम, तत्श्रवणम, तत्वचनम. आता मी सुद्धा इथे बसून सांगतेय, पण तरी सुद्धा परत-परत मी त्या जर कन्सेप्ट सांगितल्या, तर माझ्या सुद्धा काय होतात, तर त्या अंतःकरणात अशा छान रुजतात. आणि जेव्हा बरोबर पुढे ग्रंथामध्ये तो संदर्भ येतो, तेव्हा मला परत ती संकल्पना त्या ठिकाणी ती आठवते. अरे, हे असं तत्व आहे बरं का. कसं आहे तर त्याचं अस्तित्व नाही असं होतच नाही. ते कसं आहे तर पदार्थ निरपेक्ष आहे. म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत. आता आपल्याला पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे काय हे थोडं समजावून घेऊयात. समर्थ म्हणतात, ब्रह्म असतची असे. ते आहेच. त्याचं अस्तित्व कोणावरही, कशावरही अवलंबून नाही. एक उदाहरण घेतलं म्हणजे लक्षात येईल. आता आपला रुमाल सगळ्यांना माहिती आहे. रुमाल किंवा वस्त्र आपण म्हणू एखादं. आता हे वस्त्र कसं तयार होतं? तर उभे आणि आडवे धागे यांचं मिळून वस्त्र तयार होतं. म्हणजे त्या वस्त्राचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? त्या उभ्या आणि आडव्या धाग्यांवरती त्या वस्त्राचं अस्तित्व अवलंबून आहे. जर उभे आणि आडवे धागे त्याच्यातले नष्ट झाले, तर वस्त्र म्हणून काही शिल्लक राहील का? शिल्लक राहणारच नाहीये. मग तसं अस्तित्व काही परब्रह्माचं कशावरती अवलंबून आहे का? ज्याप्रमाणे त्या वस्त्राचं अस्तित्व त्या धाग्यांवर अवलंबून आहे, त्याप्रमाणे ब्रह्माचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे का? तर अजिबात नाही. हे देहादी जगत असलं तरी ब्रह्म आहे. देहादी जगत नसलं म्हणजे ते नष्ट झालं तरी सुद्धा ब्रह्म आहे. त्याच्यात जग निर्माण झालं म्हणून काहीही भर पडत नाही आणि जगाचा लय झाला म्हणून त्याच्यातनं काहीही कमी होत नाही. असं ते पूर्ण तत्व आहे. म्हणूनच ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा शांती मंत्र आहे. असं ते पूर्ण तत्व आहे. आभाळात अनेक अभ्रक निर्माण होतात, काही काळ टिकतात आणि नष्ट होतात. अशी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात, टिकतात, नष्ट होतात. पण ब्रह्म जे आहे ते मात्र सत्ता रूपाने, सतरूपाने आहेच. त्याला असतचा म्हणजे मायेचा स्पर्श सुद्धा होत नाही. आणि इथे मुख्य मुद्दा हा ज्या ग्रंथाचा अभ्यास आपण करतो आहोत, ते कशासाठी करतो आहोत? तर मी पण सच्चिदानंद आहे. जे जीव मूळचा कोण आहे तर सच्चिदानंद आहे. आणि ते स्वरूप मला जर अनुभवायला यायचं असेल, तसा संत ग्रंथांचा, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करून, मनन करून, निधिध्यासन करून ती अनुभूती मला घ्यायची आहे. म्हणून हा आपला सगळा अभ्यास सुरू आहे. आता ग्रंथाचा अभ्यास करून कुठली पदवी घ्यायची आहे? तर सच्चिदानंद पदवी आपल्याला घ्यायची आहे. आता मी पण कोण आहे? तर मी पण परब्रह्म आहे. पण मला अनुभवाला येत नाहीये. का अनुभवाला येत नाही? आज जीवदशेमध्ये असल्यामुळे मला असं वाटतं, की माझं अस्तित्व कशावर तरी, कुणावर तरी अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? व्यक्तीवर अवलंबून आहे, वस्तूवर अवलंबून आहे. आता हा जडदेह आहे म्हणून मी आहे. आपल्याला असं वाटतं की नाही, की हा जडदेह आहे म्हणून मी आहे. हा गेला की मी जाणार. म्हणजे आपलं अस्तित्व देहावरती अवलंबून आहे. आणि जेव्हा मला
सतरूपाने मी आहे 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 अशी जेव्हा अनुभूती येते, तेव्हा देह गेला तरी मी आहे. आणि म्हणून हे सगळे जे विचार आहेत, हे आपल्याला सगळे जे आहेत शास्त्रशुद्ध विचार समजावून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठीच हा ग्रंथाचा अभ्यास असतो. मग ही संकल्पना जी आहे सच्चिदानंद, म्हणजे आपण खूप म्हणतो ना सच्चिदानंद, सद्गुरू गजानन महाराज की जय, अक्कलकोट स्वामी महाराज की जय. पण म्हणजे काय? तर तो जय जयकार करताना ते स्वरूप मला प्राप्त झालं पाहिजे, कारण मूळची मी तशीच आहे. मी मूळची ब्रह्मस्वरूप असल्यामुळेच ते मला प्राप्त होणार आहे. मी नसते तर मला प्राप्त होणं शक्यच नव्हतं. पण नेहमी आपण विचार करतो बघा, की जे समान धर्माचे पदार्थ असतात तेच एकरूप होतात. विरोधी धर्माचे पदार्थ कधीही एकरूप होऊ शकत नाहीत. नेहमी आपण उदाहरण घेतो, पण परत एकदा सांगते. जर पाणी आणि तेल हे विरोधी धर्माचे पदार्थ आहेत. जर पाण्यामध्ये तेल मिक्स झालं, तर ते एकरूप होत नाही. पाण्यावरती तवंग आपल्याला दिसतो. दुसरं, पाण्यामध्ये दूध मिक्स झालं, तर काय होईल? दुधाचा रंग पाण्याला येऊन जातो. पण पाण्यात पाणी जर मिक्स झालं, तर ते काय होतं, तर बेमालूमपणे मिश्रित होतं. अगदी त्याप्रमाणे जेव्हा संत सांगतायत, की तूच कोण आहेस? तर तू परब्रह्म आहेस. म्हणजे सद्गुरू सांगतायत, की तूच परब्रह्म आहेस. पण मला अनुभूती का येत नाहीये? तर अज्ञानामुळे आणि अविद्येमुळे. मग ते अज्ञान आणि अविद्या जाण्याची संपूर्ण व्यवस्था अशी शास्त्र ग्रंथांमध्ये आणि संत ग्रंथांमध्ये असते. आणि शास्त्र समजावून घेतलं, की अतिशय सुस्पष्ट आणि स्वच्छ संकल्पना होतात. आणि नक्की मला साधन म्हणजे काय करायचं आहे, ही एकदा नेटका प्रवास मला समजला, की ध्येय फार आपल्याला जे आहे ते जवळ आल्यासारखं वाटतं. आता वाटतं आधी, कारण थोडा अंदाज तर यावा लागतो ना सगळ्या गोष्टींचा. आणि मग असं थोडा अंदाज आला, थोडी गोडी लागली, की मग त्या दिशेने प्रवास आपला फार झटकून होऊन जातो. म्हणून या संकल्पना ज्या आहेत त्या समजावून घ्यायच्या, कारण सत हे माझं काय आहे, तर स्वरूप आहे. म्हणून समर्थ वचन सांगितलं. समर्थ म्हणतात, ब्रह्म सतचे असे. ते आहेच. आता तुकोबा म्हणतायत, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. असं तीनदा म्हणतात. तीनदा का म्हणतायत, की तू तीनही काळात आहेस, तीनही काळांना व्यापून आहेस. तुझ्याशिवाय कुणीच नाहीये. आता विठ्ठल सगुणात बोलतायत आणि इथे ब्रह्म असतची असे हे निर्गुणात बोलतायत. काय फरक आहे का? सगुण आणि निर्गुण दोन्ही काय आहे, तर एकच आहेत. आणि तेच माझं मूळचं स्वरूप आहे. म्हणून जे सत जे आहे त्याला मायेचा स्पर्श सुद्धा होत नाही, असं सत तत्व आहे, ज्याचं अस्तित्व कोणावरही कशावरही अवलंबून नाहीये. पुढे सच्चित, ते कसं आहे, तर ज्ञानरूप आहे. आता हे ज्ञान सुद्धा कोणावरही कशावरही अवलंबून नाहीये. आता आपलं ज्ञान कसं असतं, जेव्हा मी असं म्हणते, की मला मोबाईलचं ज्ञान झालं, तेव्हा लगेच समोरून प्रश्न येतो, कुठला मोबाईल? कुठल्या कंपनीचा मोबाईल? नंतर आता हा जो माझ्या समोर मोबाईल आहे, तो माझा फक्त कसा आहे, तर समोर आहे. त्याच्या मागचं ज्ञान मला होत नाहीये. फक्त पुढचं ज्ञान मला होतंय. किंवा एखाद्या व्यक्तीचं ज्ञान झालं. त्याचं ज्ञान म्हणजे कुठलं होतं? नामरूपांचं होतं. बाकी दुसरं ज्ञान होतं का? तर नाही होत. आता ही जी ज्ञान आहेत ना, ती एक तर कशावर तरी कोणावरती अवलंबून असतात आणि ती पूर्ण ज्ञान होत नाहीत. जे आपल्याला माहिती आहे तेवढीच ज्ञान आपल्याला होतात. बघा आता माऊलींची एक सुंदर ओवी आहे. माऊली म्हणतात, "ज्ञातृज्ञेया विहीन नुसतेची जे का ज्ञान." इथे ज्ञाता पण नाही, ज्ञेय पण नाही आणि तरी सुद्धा काय आहे, तर ज्ञान आहे. आता हे ज्ञानरूप तत्व आहे कुठे? तर ते माझ्या आतच आहे. आता आतच आहे, हे कसं काय ओळखायचं? कारण ते ज्ञानरूप तत्व आहे, म्हणून मला ही बाहेरची ज्ञानं म्हणजे मोबाईलचं ज्ञान, व्यक्तीचं ज्ञान, हे माझ्यासमोर ज्या गोष्टी एकामागून एक, एकामागून एक, एकामागून एक जे मला ज्ञान होत चाललेलं आहे, जी ज्ञानं होत आहेत सगळी, ते ज्ञानरूप तत्व आहे, म्हणून त्याच्यावरती मला बाहेरची ज्ञानं होत चाललेली आहेत. म्हणजे एक असणारं ज्ञान आणि दुसरं जे आहे ते होणारं ज्ञान. असणारं ज्ञान ज्याला आपण काय म्हणतो? आत्मज्योत म्हणतो. नित्य प्राप्त तत्व म्हणतो. ते अखंड माझ्या अंतःकरणामध्ये ती आत्मज्योत अखंड तेवतीये. म्हणून त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये मला होणारी ज्ञान जी आहेत ती होत चाललेली आहे. आणि असं ज्ञानरूप हे माझं काय आहे, तर
स्वरूप आहे. पण ते ज्ञानरूप तत्व जाणण्याऐवजी आपण होणाऱ्या ज्ञानांकडे सतत आपली धाव असते आणि होणाऱ्या ज्ञानांकडे जेव्हा धाव असते तेव्हा अंतःकरण उथळ होऊन जातं. सतत बाहेर 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 आपण सतत परमार्थाला सुद्धा कुठे शोधत असतो आपण. सतत बाहेर 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 आपल्याला इथे मिळेल का, तिथे मिळेल का, इकडे मिळेल का, यात शोध असं सतत बहिर्मुख वृत्ती असते. पण जेव्हा बहिर्मुख वृत्ती आपण जेव्हा अंतर्मुख करतो, बघा डोळे मिटल्यानंतर आतमध्ये आपल्याला ज्ञान होतं की नाही? तेच ज्ञानरूप तत्व आतमध्ये आहे. त्याच्या सत्तेवरती ही सगळी ज्ञान होत असतात. म्हणून सत, चित आणि तिसरं जे आहे ते आनंद. विषय निरपेक्ष आनंद. कुठलाही सापेक्ष आनंद नाही. तर आपले आनंद कसे असतात? सगळे सापेक्ष आनंद असतात. अनुकूल घटना घडली तर आनंद होतो. डॉक्टर काका म्हणतात, की आपले आनंद कसे असतात माहितीये? की मुलीचं लग्न झालं, मुलगी अमेरिकेला आहे, मुलाचं लग्न झालं आणि सून सुद्धा खूप छान मिळाली. तो लंडनला आहे आणि आम्ही दोघं जण पेन्शन मिळतंय महिन्याला 1,00,000 आणि आम्ही अगदी मज्जेत आहोत. हाच आपला काय असतो व्यवहारातला आनंद असतो. तर हेही आनंद कशावरती अवलंबून आहेत की नाही आणि कुणावर तरी अवलंबून आहे. जरा थोडंसं काही बिघडलं, की तो आनंदाला तिथे काय होतो तर धक्का लागतो. पण हा जो आनंद आहे, हा निरपेक्ष आनंद आहे. तिथे दुःखाचा स्पर्श सुद्धा होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की दुःख ओखदासी न भेटे. अरे किती दुःख आहे तुकोबांच्या जीवनात. पण तरी म्हणतायत, की आम्हाला दुःख हो ओखदासी म्हणजे औषधाला बघा ते आयुर्वेदिक डॉक्टर असतात ना, त्या साण्यावरती वळसा 1, 2, 3 असे वळसे असतात. आणि ते औषध देतात. तर तुकोबाराम म्हणतात, "छे एवढं सुद्धा आम्हाला दुःख नाहीये." म्हणून तू निर्गुण निराकारू, तू निस्संगू निर्विकारू, तुझे या स्वरूपाचा पारू नेणती ब्रह्मादिक. तू ब्रह्मरसाचा पुतळा की विश्वाचा जिव्हाळा, जी सुखाचे या सुकाळा परमपुरुषा. तू सच्चिदानंद घनू, सच्चित आनंद, सच्चिदानंद घनू, तू षडविकार विहीनू. मुकुंदराज म्हणतात, हे ब्रह्मस्वरूप शंकरा, तुला 6 विकार नाहीत. कुठले विकार नाहीयेत? तर अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते आणि म्रियते. अस्ति म्हणजे बीज रूपाने असणं, जायते म्हणजे देह रूपाने जन्माला येणं, कारण जेव्हा बीज रूपाने असतो तेव्हाच देह घेऊन जन्माला येतो. देह वाढतो आपला, नंतर त्याच्यामध्ये बदल होतो. आपल्याला माहिती आहे, की आता बदल पण आपल्या देहामध्ये अनेक होतात. नंतर तो क्षीण होतो आणि नंतर तो नष्ट होतो. पण तू कसा आहेस? तर तू ह्या षडविकारांच्या वेगळा आहेस. तुला षडविकार नाहीयेत. का बरं नाहीयेत? बघा, आत्म्याला उत्पत्ती नाही, नाश नाही. त्यामुळे या दोन्हीच्या मध्ये असलेले हे जे विकार आहेत ना, हे विकारही त्याला काय तर नाहीयेत. तो सर्व विकारांचा साक्षी आहे. त्यामुळे त्याला विकारांचा स्पर्श सुद्धा होत नाही. आता ही प्रत्येक विकारी वस्तू जी आहे ना, ती उत्पन्न होते आणि लयाला जाते. आता एक विचार करा त्याच्यामध्ये, की ह्या विकारी वस्तू ज्या आहेत, त्या प्रत्येक उत्पन्न होतात, काही काळ टिकतात आणि लयाला जातात. त्यामुळे विकारी वस्तूंचं अनुसंधान विकारी वस्तूला होणं शक्यच नाहीये. आणि म्हणून अनुसंधान ज्याला होतं ना, म्हणजे जो साक्षीत्व भाव जिथे आहे, तो त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि या विकारांचं साक्षीत्व जो करतो ना, तो अविकारी आत्मा आहे. आणि ते माझं स्वरूप आहे. आता प्रत्येक ठिकाणी मी थोडक्यात आता एका ओळीमध्ये सांगते. पुढे त्याचा अगदी पूर्ण व्यवस्थित विचार आपण करणार आहोत. आता मी अविकारी आहे. मला पटतं का हो? अरे माझाही देह झिजत चाललाय आत्ता. पण सांगतायत ना, हे आत्म्याचं वर्णन जे आहे ते त्याचं तिथे नाहीये. तर माझं आहे. माझ्या आत्मस्वरूपाचं वर्णन आहे ते. आणि असं जेव्हा मला साक्षीत्व करता येईल, की या अविकारी आत्मस्वरूपावरती या देहाचे विकार होत चाललेले आहेत आणि हा देहाचे विकार अगदी शांतपणे जर आपण स्वीकारले, बघा त्याच्यामध्ये अजून विचार आहेत, की देहाला विकार झाला, देहाला काही दुखणं खुपणं झालं तर डॉक्टरांकडे जायचंय. पण अगदी साक्षीत्व भावाने या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात, तेव्हा पोटातलं पाणी न हलता नामस्मरण काय, आत्मानुचिंतन काय, हे सगळं आपलं व्यवस्थित चालू राहतं आणि देह गेला तरी सुद्धा मग तुकोबांचा अभंग आहे, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. आणि अशी संतांची जी स्थिती असते ती आपल्याला यावी आणि म्हणून असे ग्रंथांमधून विचार सांगून ठेवलेले असतात. पुढे म्हटलेला आहे तो कसा आहे तर तो
स्वयंप्रकाशे प्रकाशमानू तू स्वसंवेद्यू. तू स्वयंप्रकाश आहेस. त्या व्यवहारामध्ये माझ्यासमोर एखादी वस्तू आल्यानंतर मला तिचं ज्ञान होतं. आता आधी तिचं मला ज्ञान होतं का? नव्हतं. म्हणजे समोर आल्यानंतर ज्ञान होतं. आधी नव्हतं. आता समोर आल्यानंतर कशाने ज्ञान होतं? तर मला ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होतं. आता माझ्यासमोर एक पुस्तक जे आहे ते नव्हतं. मी तिकडून हॉलमधून इथे आणलं आणि मला नंतर ते डोळ्यांनी काय दिसलं तर ते अनुभवाला आलं. म्हणजे डोळा हा ज्ञानेंद्रियांनी मला ते काय झालं तर ज्ञान झालं. अशी आपल्याला दिवसभर ज्ञान होत असतात ज्ञानेंद्रियांनी. हे काय शब्द वापरलाय? स्वयंप्रकाश. जे केवळ शुद्ध ज्ञानस्वरूप स्वयंज्योती हे नित्य प्रकाशमान आहे. तिच्याच प्रकाशाने प्रकाशमान आहे. तिथे बाहेरून कुठलाही प्रकाश येत नाहीये. आता याचं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपतो, तेव्हा गाढ झोपेमध्ये सगळी इंद्रिय जी आहेत ती शांत झालेली असतात. पण तरी मला गाढ झोप लागली होती. मी सुखाने झोपलो होतो. हा जो आपल्याला उठल्यानंतर आपण आपला अनुभव सांगतो, तो कुठल्या प्रकाशामध्ये मला अनुभव येतो? तर गाढ झोपेला वर्तमान काळ आहे का? नाहीये. एक तर मी म्हणते आता मी झोपते किंवा उठल्यानंतर मी म्हणते की मला खूप गाढ झोप लागली होती. गाढ झोपेला वर्तमान काळ नाही. पण तरी सुद्धा मला खूप छान गाढ झोप लागली होती. मी सुखाने झोपलो होतो. हे मला ज्ञान उठल्यानंतर होतं. कसं काय? इथे इंद्रिय जागी नाहीयेत, काहीच जागा नाहीये. मग ज्या वस्तूचं, ज्या अनुभवाचं ज्ञान, ज्या साधना वाचून होतं त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. आता शास्त्रकार सांगतात, की गाढ झोपेच्या काळी एक अज्ञात अभ्यास करणारी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जी आहे, ती तिथे अगदी सूक्ष्म, सूक्ष्म, सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जागी असते. आणि जेव्हा आपण गाढ झोपेतून उठतो, तेव्हा कसं असतं, की तिथे संस्कार घेते ती. त्यामुळे आपल्याला स्मरण होतं, की मला खूप छान गाढ झोप लागली होती. पण तरी सुद्धा ज्या प्रकाशात हे स्मरण होतं, तिथे काय आहे तर ते स्वयंप्रकाश असं ते तत्व आहे. म्हणून स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या प्रकाशात सगळी जी इंद्रिय आहेत ती प्रकाशमान होतात आणि म्हणून या स्वयंप्रकाशाचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रिय पूर्णपणे शांत व्हावी लागतात. एक कठोपनिषदामध्ये श्रुती आलेली आहे. असं म्हणतात, की हा सूर्य, चंद्र, अग्नी या सगळ्यांना कुणाचा प्रकाश आहे? आपल्याला लौकिक अर्थाने सूर्याचा प्रकाश अनुभवाला येतो. म्हणजे सूर्याच्या प्रकाशात आपले दैनंदिन कार्यक्रम जे आहेत, ते सुरू राहतात. सूर्य नसला तर चंद्राचा प्रकाश असतो. पण यांनाही प्रकाश देणारं जे तत्व आहे, तो स्वयंप्रकाश आत्मा आहे. म्हणून तू सच्चिदानंद घनो, षडविकार विहीनो, स्वयंप्रकाशे प्रकाशमानो. तू स्वयंप्रकाशानेच कसा आहेस तर तू प्रकाशमान आहेस. आणि तू स्वसंवेद्यू. तू कसा आहेस तर स्वसंवेद्य आहेस. जे 5 ज्ञानेंद्रिय आणि प्रत्यक्ष अनुमानादी 9 प्रमाणांनी तुझं ज्ञान होत नाही, असा तू स्वसंवेद्य आहेस. तर आता व्यावहारिक सत्यामध्ये आपलं सगळं ज्ञान जे आहे ना, आता हे का सांगावं लागतं असं शास्त्रकारांना? कारण आपल्याला जो अनुभव आहे, आता आपल्याला काय अनुभव आहे, तर सतत आपल्याला ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होण्याचा अनुभव आहे. काहीतरी डोळ्यांनी बघायचं, कानांनी ऐकायचं, नंतर कशाला तरी स्पर्श केल्याशिवाय मला त्याचं ज्ञान होत नाही. नंतर नाकाने वास घेऊन एखादा पदार्थ बघायचा. हे जे सगळी जी ज्ञान आहेत, ही व्यावहारिक सत्तेतली, ही ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान होत असतात. आणि हे जे ज्ञान आहे, हे ज्ञानेंद्रिय शांत झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून ते आपल्याला काय वाटतं तर थोडं कठीण वाटतं. मग आता ही शास्त्रकारांची समजावून देण्याची एक अशी पद्धत असते, की ते म्हणतायत, की तुम्हाला ज्यांचा अनुभव आहे ना, तर त्यांनी ते ज्ञान जे आहे ते व्यावहारिक सत्तेतलं आहे. पण ज्ञानेंद्रियांनी व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थांचा अनुभव येईल. पण हे जे आहे, तिथे ज्ञानेंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रियांची धाव जी आहे ती पूर्णपणे थांबावी लागते. ती ज्ञानेंद्रिय पूर्णपणे शांत व्हावी लागतात आणि तेव्हाच हे ब्रह्मज्ञान होतं. पण हे सांगण्यासाठी उदाहरणं जी आहेत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणं जी आहेत, ती समजावून घ्यावी लागतात. आता बघा 5 ज्ञानेंद्रिय आणि ही जी आहेत, आता 5 ज्ञानेंद्रिय कुठली आहेत? डोळा, कान, नाक, त्वचा आणि जीभ. आता 5 विषयांची ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता डोळा हे प्रमाण आहे. तर इथे प्रत्यक्ष प्रमाण म्हटलंय. म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला त्या ज्ञानेंद्रियांनी
वस्तूंचा काय येतो तर अनुभव येतो. त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलेलं आहे. आता डोळ्यांनी आपल्याला प्रत्यक्ष काय दिसतं? रूप दिसतं. म्हणजे डोळ्याचा रूप हा विषय आहे. पुस्तक, पेन, घड्याळ हे सगळे कसे आहेत मला का दिसतात? कारण त्यांना आकार आहे. कारण डोळ्याचा रूप हा विषय असल्यामुळे ज्याला ज्याला आकार आहे ते डोळ्यांना दिसतं. म्हणजे जे जे सावयव आहे ते डोळ्यांना दिसतं. आता आत्मा कसा आहे हो? आत्मा निरवयव आहे आणि म्हणून तो डोळ्यांना दिसणारा नाही. पण तो शास्त्रीय भाषा आहे म्हणून तो डोळ्याचा विषय होत नाही. म्हणून तो डोळा या प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. म्हणून डोळे उघडून मला आत्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही. मग ध्यानामध्ये काय करतो आपण? डोळे मिटून बसतो आणि डोळे मिटून बसल्यानंतर येतो का अनुभव आपल्याला? डोळे मिटून बसल्यानंतर किती मनामध्ये प्रसंग उभे राहतात? ज्या प्रसंगांना आपल्याला जागृतीमध्ये यायला आपण कधी त्यांना संधीच दिलेली नाहीये, त्या प्रसंगांना डोळे मिटून बसल्यानंतर मनामध्ये अनेक प्रसंगांची लाईन लागते. कुठले प्रसंग आठवतात कुठून बघितलेले. म्हणजे मन सुद्धा काय व्हावं लागतं तिथे? तर शांत व्हावं लागतं. पण आधी डोळ्यांनी बघणं सुद्धा बंद करावं लागतं. आत्ता आपला तो विषय नाही, पण आता ओघाने आला म्हणून मी सांगितलं. म्हणून डोळ्यांनी काय होणार नाही तर आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. कारण आत्मा हा कसा आहे तर निरवयव आहे. निरवयव आहे म्हणून त्याला आकार नाही. आकार नाही म्हणून त्याला रूप नाही म्हणून त्याला नाम नाही. नामरूपांचं ज्ञान फक्त डोळा या इंद्रियांनी आपल्याला होतं. पुढे शब्द हा कानाचा विषय आहे. शब्द 2 पद्धतीने निर्माण होतो. एखादी वस्तू जेव्हा व्हायब्रेट होते, तेव्हा आपल्याला आवाज ऐकू येतो. बघा भांड्यावर भांडं पडलं घरामध्ये, तर काय होतं? आपल्याला ऐकू येतो आवाज. व्हायब्रेट म्हणजे एखादी वस्तू हलली, तर आपल्याला आवाज येतो आणि दुसरं भांड्यावर भांडं पडलं, तर आपल्याला आवाज येतो. पण आता हा आत्मा कसा आहे? तर एकमेव अद्वितीय असल्यामुळे 2 संभवत नाही आणि 2 रूपवान वस्तू एकमेकांवर आदळतात आणि आत्मा अरूप आहे. आता व्हायब्रेशनची पण काय तर क्रिया होते, जेव्हा ती वस्तू व्हायब्रेट होते तेव्हा. मग आत्मा अक्रिय आहे. त्यामुळे तिथे व्हायब्रेशनची क्रिया होणं शक्य नाही. आता आत्मा शब्द ऐकू येईल बरं का कानाने. तर आपण ऐकतोच आहोत ना आत्मा ब्रह्म. पण आत्मा मात्र ऐकू येणार नाही. म्हणून आत्मा, कान या प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. आता आपण भगवंताचे अभंग आहे, सगळं आपण कानाने ऐकतोय. हे त्याचं वर्णन ऐकतोय, हे सगळं ऐकू शकू. पण आत्माचा अनुभव मात्र कानाने येणार नाही. शब्द ऐकू येईल, पण आत्मानुभूतीसाठी ते ज्ञानेंद्रियाचं ते काय करावं लागतं, तर ते बंदच करावं लागतं. त्याला अंतर्मुखच करावं लागतं. पुढे स्पर्श. ज्याला रूप असतं त्याला हात लावून बघता येतं. पण ज्याला रूप नाही त्याला हात लावून बघता येत नाही. आता आकाशाला हात लावता येतो का आपल्याला? नाही येत. अगदी त्याप्रमाणे आत्मा अरूप असल्यामुळे त्याला स्पर्श करता येत नाही. आता हे सगळं कशासाठी समजावून घ्यायचं बघा. आज बाहेरच्या जगतामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत ना, दिव्य दर्शन, दिव्य स्पर्श असा काहीही अस्तित्वात नाहीये. म्हणून जेव्हा संत ग्रंथ, शास्त्र ग्रंथ मूळ अभ्यासले जात नाहीत, ते समजावून जेव्हा घेतले जात नाहीत, तेव्हा बाहेर असे खूप जण काय होतात, तर त्यांची फसगत होते. त्यांना असं वाटतं काहीतरी दिसलं पाहिजे आणि असं दाखवणारेही आहेत बाहेर खूप. असे स्पर्श करणारेही बहुत आहेत, काहीतरी अनुभूती आणून देतात वरवरची. त्यांना वाटतं हेच म्हणजे ते. पण जर मी मूळ ग्रंथांचा अभ्यास केला असेल आणि विचार समजावून घेतले असतील, तर त्याचा एक पहिला फायदा म्हणजे बाहेरच्या जगामध्ये मी फसत नाही. कारण माझे विचार पक्के आहेत. मला मुकुंदराजांनी हे सांगितलंय, की आत्मा हा स्पर्शाचा विषयच नाहीये. त्यामुळे कुठूनही मला स्पर्शाने त्याची आत्मानुभूती येणार नाहीये. मला शब्द कोणी काही किती सांगितलं, तरी त्याचा अनुभव येणार नाही. बघा हे शब्द म्हणजे पुढे शब्द प्रमाण आहे त्याच्यावरती आपण विचार करूयात. आता त्याच्याबद्दल काही विचार करू नये. म्हणून बाहेरच्या जगामध्ये आपली फसगत होत नाही. दिव्य श्रवण म्हणून असं काहीही अस्तित्वात नसतं. दिव्य श्रवण असेल तर फक्त एकच संतांचे शब्द, आप्तांचे शब्द म्हणजे सद्गुरूंचे शब्द. म्हणून तो कसा आहे तर स्वसंवेद्य आहे. म्हणजे तोच होऊन तो जाणावं लागतं. असं दर्शन बाहेरून कुठेही आत्मस्वरूपाचं होत नाही. तर स्वसंवेद्य म्हणजे काय? तर तोच होऊन तो जाणणं. एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. मी आणि माझी मैत्रीण तलावाच्या काठावरती उभं होतो गप्पा मारत दोघी जणी
आणि असा आपल्याला चाळा असतो बघा, असा अंगठीशी मी चाळा करत होते आणि माझी अंगठी एकदम माझ्या बोटातनं निसटून खाली पडली तलावामध्ये. तलावातलं पाणी स्वच्छ होतं. आता सोन्याची अंगठी आणि तलावामध्ये पडली. मी जरा घाबरी-घुबरी झाले. असं वाटलं सोन्याची अंगठी तलावात पडली. मग मी पटकन त्या क्षणी तलावामध्ये काय उडी मारली आणि खाली वाकले आणि अंगठी हातामध्ये मला सापडली. मला इतकं छान वाटलं सोन्याची अंगठी पटकन जर पुढे गेली असती तर, पण अंगठी सापडली. आता ज्या क्षणी मला अंगठी सापडली, त्या क्षणी मी जो आनंद आहे, त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. तोच होऊन तो जाणणं. आता अंगठी घेऊन मी वरती आले, पण त्या क्षणाच्या आनंदापेक्षा तो वरती आल्यानंतरचा जो आनंद होता, तो किंचित का होईना कमी झालेला होता. अगदी त्याप्रमाणे जो अनुभूतीतला जो आनंद असतो ना, तो तोच होऊन होणारा असतो. आणि मग त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर जो आनंद असतो, तो संत आपल्याला, शास्त्रकार आपल्याला तो आपल्या ग्रंथांमधून सांगतात. म्हणून तो अनुभव जो आहे तो स्वसंवेद्य आहे. पुढे म्हणून शब्द या प्रमाणाचा विषय नाही, स्पर्श या प्रमाणाचा विषय आत्मा होऊ शकत नाही. दुसरा चव, जो पदार्थ चविष्ट असतो, त्याला काय असतं? रूप असतं. बासुंदी कशी अतिशय मधुर आहे. गुलाबजाम अतिशय लुसलुशीत आहेत. आपण वर्णन करू शकतो. पण आत्म्याला रूप नाही म्हणून चव नाही आणि म्हणून तो जिभेने कळणार नाही. पुढे गंध आहे. आता गंधकण उन्हाळ्याचे दिवस आहेत. माझ्या खाली मोगरा लावलाय अंगणामध्ये. आता वाऱ्याबरोबर काय होतं, मोगऱ्याचा वास येतो. वाऱ्याची झुळूक आली अशी छान. ती छान झुळकी बरोबर वास येतो. मैत्रीण म्हणाली, "अगं तुझ्याकडे मोगरा आहे का?" म्हटलं, "कसं काय गं?" तर म्हणे, "किती सुंदर वास आला." म्हणजे त्या वाऱ्याबरोबर सूक्ष्म गंधकण जे आहेत, ते गंधकण येतात आपल्या घ्राणेंद्रियांपर्यंत आणि काय होतं तर आपल्याला त्याचा सुवास येतो. तर सूक्ष्म का होईना पण त्याला काय आहे तर रूप आहे. पण आत्मा अरूप आहे. म्हणून आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण देवी जो इंद्रियाते चोरुनी जेवी तयासीच फावे. पण इंद्रियांना पत्ता न लागू देता त्याचा भोग घेतला पाहिजे. म्हणजे इंद्रियांना ज्याचा ज्याचा पत्ता लागतो ते नाही. असं एक पक्क ठरवून टाकायचं. पण आत्मा स्वसंवेद्य आहे. तो प्रत्यक्ष प्रमाणाचा म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांचा विषय होत नाही. त्याचं प्रकाशन कोणीही करू शकत नाही आणि म्हणून तो स्वयंप्रकाश आहे. तू सच्चिदानंद घनु षड्विकार विहीनु स्वयंप्रकाशे प्रकाशमानू तू स्वसंवेद्यू. दुसरं अनुमान प्रमाण आहे. आता ही 5 प्रमाण झाली ज्ञानेंद्रियांची. ते दुसरं प्रमाण जे अनुमान प्रमाण आहे. ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसतो, त्या अर्थी खाली अग्नी असला पाहिजे असा अनुमान आपण काढतो. मग ज्या अर्थी त्या अर्थी करायला 2 लागतात. आत्मा एकमेव अद्वितीय आहे. त्यामुळे आत्मा अनुमान प्रमाणाचा विषय होत नाही. उपमान प्रमाण आहे. ज्याची उपमा द्यायची त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याला उपमा देतात त्याला उपमान असं म्हणतात. आता उपमा द्यायला पण 2 जण लागतात. बघा एक माणूस जंगलातनं पलीकडे जायला निघाला. आता त्याने कधीच लांडगा पाहिला नव्हता. त्याने आपल्या मित्राला विचारलं, "अरे मला जंगल पार करून जायचंय. तो लांडगा कसा असतो ते तरी मला सांग." तो मित्र म्हणाला, "अरे तो ना मोठ्या कुत्र्यासारखा असतो." आता तो जंगलातनं निघाला, तेव्हा त्याला एक कुत्र्यासारखा मोठा प्राणी दिसला आणि त्याला लांडग्याचं ज्ञान झालं. आता उपमान प्रमेयावरून व्यवहारामध्ये ज्ञान होऊ शकतं, पण आत्म्याला कोणाचीही उपमा देता येत नाही. तुकोबांचा अभंग आहे. तुका म्हणे सर्वोत्तमा, तुझं काय द्यावी उपमा? तू कसा आहेस? तू सर्वोत्तम आहेस, तुला कुणाची उपमा देऊ? आणि म्हणून तो कसा आहे तर तो आत्मा स्वसंवेद्य आहे. दुसऱ्या अर्थापत्तीप्रमाणे आहे. एखादी गोष्ट दिसते, पण संगती म्हणजे एखादी गोष्ट दिसते आपल्याला समोर खरी, पण संगती लागत नाही त्याची. पण संगती शोधली की कारण कळतं आणि ज्ञान होतं, की अशी एखादी विशिष्ट गोष्ट का घडली. आता एखादा माणूस असतो संपूर्ण दिवस उपाशी राहतो, पण तरी धष्टपुष्ट दिसतो तो. तर आपण काय म्हणतो, की हा रात्री ना बहुतेक भोजन करत असला पाहिजे बरं का, नाहीतर एवढा धष्टपुष्ट कसा दिसेल? आता आपल्याला काय झालं त्याच्या धष्टपुष्ट दिसण्यावरून आपल्याला ज्ञान झालं, की हा रात्री जेवत असला पाहिजे. असं आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. अनुपलब्धीप्रमाणे आता
उपलब्ध नसण्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. तर सज्जनगडावर ताजमहाल उपलब्ध नाही. जिथे ताजमहाल आहे तिथे सज्जनगड नाही. म्हणजे एक पदार्थ एक ठिकाणी असतो तो दुसऱ्या ठिकाणी नसतो. मग असा आत्मस्वरूपाचा आहे का? आत्मा तर सर्व व्यापक आहे. तो कुठे आहे आणि कुठे नाही असं होतच नाही. तो कायम उपलब्ध आहे. "रिता ठावया राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा" असं कोण म्हणतायत? तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून आत्मा अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होत नाही. पुढे शब्दप्रमाणे. आता इथे मगाशी मी आता म्हटल्याप्रमाणे आत्मा हा अप्रत्यक्ष रीतीने शब्द प्रमाणाचा विषय होतो. तर वाट्टेल ते शब्द नाहीत बरं का. ते शब्द कुणाचे पाहिजेत? श्रुतीचे पाहिजेत, गीतेचे पाहिजेत, संतांचे, श्रीगुरूंचे जे शब्द आहेत, ते अप्रत्यक्ष रीतीने आत्म्यासंबंधी अंदाज देण्याचं काम करतात. ते त्या उंबरठ्यापर्यंत न्यायचं काम करतात. पण पुढे कशी जागा येते? जे शब्द काम करत नाहीत. शब्दांना पण त्यांचं मूल्य आहे आणि त्यांची मर्यादा आहे. आता तत्वमसी महावाक्य हे पण शब्दच आहेत. पण तत्वमसी महावाक्याचं जेव्हा सोहम मध्ये रूपांतर होतं, प्रथम पुरुषीमध्ये रूपांतर होतं, तेव्हा हम सहा मध्ये विलीन होऊन जातो आणि काय होतं तिथे संपूर्ण शब्द संपून जातात. म्हणून शब्दे विण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीचे असं ते स्वसंवेद्य तत्व आहे. आता हे एवढं का सांगतो तो शास्त्रकार आपल्याला? काय होतं शब्द समजायला लागले, शास्त्र समजायला लागलं, ग्रंथांचा अभ्यास करायला लागलो, प्रवचनं करायला यायला लागली, की असं वाटतं ते शब्दांचंच एक ओझं डोक्यावर चढतं. त्या शास्त्राचं एक ओझं डोक्यावर चढतं आणि कुठेतरी पांडित्य निर्माण होतं. आणि म्हणून सांगितलं, की त्या शास्त्राला, शब्दांना पण एक काय तर मूल्य आहे, त्याची मर्यादा आहे. तुम्ही शब्द म्हणजे परब्रह्म नाहीये. ते शब्द पण मागे पडले पाहिजेत. पुढे शक्य प्रमाण आहे. ज्याच्याजवळ ₹1 आहे, त्याच्याजवळ 50 पैसे असणं शक्य आहे. हां, ₹1 आणि 50 पैसे नाही असं शक्य होईल का? तर नाहीये. कारण 50 पैसे हा ₹1 चा अंश आहे. मग आता आत्मस्वरूपाला अंश-अंशी भाव आहे का? की आत्मस्वरूपाचा कोणी अंश आहे असं काही आहे का? आत्म्याचे अंश पडत नाही कारण तो अखंड आहे. त्याचा खंड होतच नाहीत, त्याचा अंश पडतच नाहीत. मग आता मला आत्मा अंशरूपाने अनुभवाला आला असं होईल का कधी? शक्यच नाहीये. येईल तर पूर्णच येईल. त्याच्याशी मी एकरूपच होऊन जाईल. असा तो स्वसंवेद्य आहे. पुढे ऐतिह्य प्रमाण आहे. इतिह हास त्याला इतिहास असं म्हटलंय. हे असं झालं. एका गावात मी गेले आणि त्या लोकांनी सांगितलं, की त्या पिंपळाच्या झाडावरती भूत आहे. मी म्हटलं, "हो, कसं काय तुम्ही असं सांगता या पिंपळाच्या झाडावरती भूत आहे?" तर तो असं म्हणाला, की परंपरेने असं इथे सांगतात, या झाडावरती भूत आहे. मग असं परंपरेने आत्मा मानता येतो का? की परंपरेने असं आहे. तर परंपरा कुठे निर्माण होते? जिथून एखाद्याने सांगितलं, तिथून ही परंपरा निर्माण होते. पण आत्मस्वरूप असं आहे का? असं नाहीच आहे. ते आहेच. पुढे चेष्टाप्रमाणे चेष्टा म्हणजे खूण. चेष्टा म्हणजे त्या अर्थी चेष्टा नाहीये बरं का तो अर्थ. चेष्टा म्हणजे खूण. आपण जर बासुंदी केली, मैत्रिणीकडे जेवायला गेले होते आणि बासुंदीचा घास मी तोंडात घेतला आणि तिने मला विचारलं, "बासुंदी कशी झाली गं?" आता तोंडात होता घास, बोलणार कसं? मी खुणेने सांगितलं, की "बासुंदी खूप छान झाली." म्हणजे तिला बासुंदी सुंदर झाली याचं ज्ञान कशाने झालं? माझ्या खुणेने झालं. मग असं काही खुणेने आत्म्याचं ज्ञान होईल का? एक खूण आहे. कुठली? ओम. ओम हा संकेत आहे. तस्य वाचक प्रणवः. ब्रह्माचा वाचक जो आहे तो ओंकार आहे. इतपतच आहे. पण असं काही ज्ञान कुठल्याही खुणेने होणार नाही. तर ओंकाराने सुद्धा काय आहे तर ओंकारामध्ये पण आता ओंकाराचा मांडव्य कारिकामध्ये खूप तो विचार आलेला आहे. ते कशा पद्धतीने ओंकाराचा निर्देश परब्रह्माकडे होतो. तो आत्ता काही आपला इथे विषय नाहीये. आपला विषय आता आहे की 9 प्रमाणांनी परब्रह्माचं ज्ञान होणार नाही म्हणून माणसाने आपला कुठलाही तर्क चालवू नये. मग ते परब्रह्म तत्व जे आहे ते कसं समजेल तर संत, शास्त्र आणि श्रीगुरु यांच्या सहवासातच समजेल. आणि तेच होऊन त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून संतांवर, सद्गुरूंवर, शास्त्रांवर अपरंपार श्रद्धा. हे बघा एका श्लोकाचं आपण आता इथे एवढं निरूपण केलं. तू सच्चिदानंद घनो, षड्विकार विहीनो, स्वयं प्रकाशे प्रकाशमानो, तू स्वसंवेद्यू.
आता पुढचा 5व्यापासून जे आहे ते आता मुकुंदराज जे आहेत ते वर्णन करतायत. तुझा अनुग्रह घडे तरीच तुझे ज्ञान होय रोकडे स्वस्वरूप अनुभवी जे खुडे स्वानुभवे जे. तर तुझी कृपा झाली तर इथून थोडा वेगळा विषय आता सुरू होतोय. त्यामुळे आज आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या वेळेस 5वी ओवी जी आहे तिथपासून आपण सुरुवात करणार आहोत. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.